हा लवकर. द लार्जेस्ट सिंगल यूज ऑफ H2 इज इन द सिंथेसिस ऑफ अमोनिया. थांबा, H2 चा वापर आहे की नाही अमोनियामध्ये? कोणती प्रोसेस? कोणता कॅटलिस्ट? प्रमोटर कोणता? टेम्परेचर किती आणि प्रेशर किती? 200 ऍटमॉस्फिअर, बरोबर का? विच इज यूज्ड इन द मैन्युफैक्चर ऑफ नाइट्रिक एसिड. आणि नाइट्रिक एसिड जो गांव के लोग हैं उनको सबको पता है. नाइट्रोजनस फर्टिलाइजर्स में यूरिया आता है, अमोनियम सल्फेट आता है, कैल्शियम अमोनियम नाइट्रेट कैन आता है. ठीक है, तो इनकी सिंथेसिस के लिए बाद में नाइट्रिक एसिड का यूज होता है. ठीक है, अलग लक्षामध्ये. म्हणजे ऍक्च्युली हायड्रोजन तुम्ही सगळीकडे वापरता, नायट्रिक ऍसिडच्या प्रिपरेशन साठी पण वापरता आणि नायट्रोजनस फर्टिलायझर्स तयार करण्यासाठी सुद्धा वापरतात. ठीक आहे, हे पाठ करायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे. इन द मॅन्युफॅक्चर ऑफ वनस्पती फॅट आपण ऑलरेडी बघितलं बाय द हायड्रोजिनेशन ऑफ पॉली अनसॅच्युरेटेड व्हेजिटेबल ऑइल्स लाईक सोयाबीन, कॉटन सीड्स, बाकी आपण बघितले होते. राईट. इट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ बल्क ऑर्गॅनिक केमिकल्स, पर्टिक्युलरली मिथेनॉल. बघितलं का नाही आपण? ठीक आहे. कोणता कॅटलिस्ट वापरतात रे? व्हेरी गुड. कोणता वापरतात? वाढ. आठवलं का? फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ मेटल हायड्राइड्स, फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ मेटल हायड्राइड्स, फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन क्लोराइड HCl अँड हायली युजफुल केमिकल्स. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे जेवढे पण ऍसिड आहे HCl, H2SO4 खूप युजफुल असतात, इंडस्ट्रीमध्ये खूप कामाचे असतात. आणि ऑब्विसली कशापासून बनणार ते? H2. म्हणजे H2SO4 नाही बनत. H2SO4 H2 पासून नाही बनत. तो सल्फर ट्रायऑक्साइड आणि H2 पासून बनतो, माहिती आहे ना? H2O घेतला आणि सल्फर ट्रायऑक्साइड घेतला, तर डायऑक्साइड घेतला तर तो H2SO3 बनवतो, बरोबर? सोपं आहे, ऍडिशन करून टाकायची दोघांची. आणि जर तुम्ही SO2 च्या जागी SO3 घेतला, तो काय बनवतो? H2SO4 बनवतो, बरोबर का? ठीक आहे. मग ह्या स्लाइड मध्ये तुम्हाला असं काही पाठ करायची गरज नाहीये, साध्या गोष्टी आहेत त्या तुम्ही वाचून पण सांगू शकता. प्रिपेअर. ठीक आहे, क्लिअर आहे? हा, काय रे? बल्क ऑर्गॅनिक केमिकल म्हणजे खूप. बल्कचा अर्थ असतो खूप. कुठे गेला? बल्क म्हणजे खूप जास्त, भरपूर, वेगवेगळ्या टाइपचे, बहुत सारे. बल्क का मतलब क्या? बहुत है. बल्क ऑर्गेनिक केमिकल्स यानी ऐसे कुछ नहीं है. बल्क ऑर्गेनिक केमिकल में बेसिकली वही आएगा, अनसैचुरेटेड कंपाउंड का रिडक्शन करेंगे H2 के यूज करके, तो उससे एल्केन मिलेगा. एल्केन आपको लोअर मॉलिक्यूलर वेट के भी मिल सकते हैं और आपको हाई मॉलिक्यूलर वेट के भी मिल सकते हैं. ठीक है. और उन ऑर्गेनिक कंपाउंड का इस्तेमाल हम बहुत सारी जगह पे यूज करते हैं. बेसिकली अभी सिंपल है ना, जेवढे पण आपले पेट्रोल वगैरह सगळे गैसोलीन म्हणूयात है ना, सारे के सारे क्या है? एल्केन्स है. तो मैं एल्किन का कन्वर्जन करके वो बना सकता हूँ एल्केन, है ना. सो वो यूजफुल है. यानी बेसिकली H2 ऑर्गेनिक कंपाउंड के लिए अगर बोला तो ऑर्गेनिक कंपाउंड का मतलब क्या है? ऑर्गेनिक कंपाउंड म्हणजे काय? कडा सरळ वस्तू. काय खाते? चिंगम नाही ना? बरं बरं. टीचर शिकवतात. असं काही करू नका. आम्हालाही असं वाटतं, मग वेगळं वाटतं ते. बरं ठीक आहे. हा, मला सांगा ऑर्गेनिक कंपाऊंडची डेफिनेशन सांगा लवकर. बोला. हा, ऑर्गेनिक केमिस्ट्री म्हणजे काय? कार्बन अटैच टू हाइड्रोजन कंटेनिंग कंपाउंड के. ऑर्गेनिक कंपाउंड के लिए एक ना एक कार्बन अटैच टू हाइड्रोजन होना ही चाहिए. ये बेसिक डेफिनेशन है ऑर्गेनिक कंपाउंड का. ऑर्गेनिक कंपाउंड का मतलब क्या है? कार्बन अटैच टू हाइड्रोजन कंटेनिंग कंपाउंड की स्टडी करना. तो ऑर्गेनिक कंपाउंड में एक तो मिनिमम आपको कार्बन अटैच टू सीधे हाइड्रोजन होना ही चाहिए. तो मुझे बोलो H2 का यूज किस पे होता है? अनसैचुरेटेड के ऊपर होता है. तो आपको अनसैचुरेटेड कंपाउंड के ऊपर H2 का यूज करेंगे तो हमें सैचुरेटेड ऑर्गेनिक कंपाउंड मिलेंगे. सो there are number of alkenes, alkynes, so which can be converted into higher number of alkanes using H2 and palladium or platinum or nickel. So they will form bulk organic chemical, different types of so many organic.
ठीक आहे. सो दॅट इज नोन ॲज बल्क. म्हणजे बल्क हे तुम्हाला असं एखादं हे वाटलं का, नाव वाटलं नाही ना? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. चला कळालं का? ठीक आहे. नेक्स्ट प्रोसेस आहे मेटलर्जिकल प्रोसेसेस. इट इज यूज टू रिड्यूस हेवी मेटल ऑक्साइड्स. तुम्हाला मी म्हटलं ना, जर मी H2 घेतला आणि मी मॅग्नेशियम ऑक्साईड घेतला, ठीक आहे, तर आपल्याकडे आहे, हा याला रिड्यूस करणार का, हा महत्वाचा प्रश्न आहे. करेल का हा याला रिड्यूस? नाही करणार. कशामुळे? तो हायड्रोजनच्या खाली येतो. पण समजा मी हा घेतला H2 आणि Cu, करेल का हा याला रिड्यूस? करेल, कारण कॉपर कुठे येतो? आलं का लक्षामध्ये? म्हणजे हा कॉपर मध्ये कन्व्हर्जन करणार प्लस H2 बनवणार. आलं का लक्षामध्ये? आहे ना? मग आता तुमच्या एनसीईआरटी मध्ये एक क्वेश्चन आहे किंवा हा माझ्याकडे आहे क्वेश्चन, तोच क्वेश्चन. दोनच मिनिट. एनसीईआरटी मध्ये प्रॉब्लेम नंबर 9.1 काढा. एनसीईआरटी मध्ये प्रॉब्लेम नंबर 9.1 काढला सगळ्यांनी? काय क्वेश्चन आहे रे? कमेंट ऑन द रिएक्शंस ऑफ डायहायड्रोजन विथ क्लोरीन, सोडियम अँड कॉपर ऑक्साइड. गॉट इट? कळालं का? मला सांगा, डायहायड्रोजन क्लोरीन सोबत काय बनवतो? काय बनवतो? क्या डायहाइड्रोजन Cl2 के साथ बनाता है? बनाता है ना? H2 प्लस Cl2 क्या बनता है रे? HCl बनता है, सही है. अब टेल में हाइड्रोजन कौन से ऑक्सीडेशन नंबर में? 0 में. क्लोरीन भी 0 में. यहाँ पे +1, यहाँ पे, तो हाइड्रोजन का क्या हुआ? ऑक्सीडेशन. यानी ऑक्सीजन क्या है, सॉरी हाइड्रोजन क्या है? रिड्यूसिंग एजेंट है. जिसका ऑक्सीडेशन होता है वो होता है रिड्यूसिंग एजेंट. रिड्यूसिंग एजेंट मतलब इसने किसी को रिड्यूस किया है. किसको किया? क्लोरीन को, क्योंकि क्लोरीन 0 से -1 में गया. इसका हो गया रिडक्शन. तो ये क्या है? ऑक्सिडाइजिंग एजेंट. सही है क्या? म्हणजे HCl हायड्रोजनची Cl सोबत रिएक्शन झाल्यावर काय होतं? हायड्रोजनचं ऑक्सिडेशन होतं, क्लोरीनचं रिडक्शन होतं. हायड्रोजनचं ऑक्सिडेशन झालं म्हणजे त्याने दुसऱ्याला काय केलं? रिड्यूस केलं. Cl2 चं रिडक्शन झालं म्हणजे त्याने हायड्रोजनला काय केलं? ऑक्सिडाइज केलं. व्हेनेवर देयर इज ऑक्सिडेशन देयर इज ऑलवेज रिडक्शन. फक्त ऑक्सिडेशन असं जगात कधीच होत नाही. ठीक आहे? रिडक्शन कधीच होत नाही. झालं तर ऑक्सिडेशन होईल आणि रिडक्शन सोबत होतात. बरोबर ना? हाँ. अच्छा, सोडियम के साथ क्या बनाएगा रे वो? सोडियम हाइड्राइड बनाएगा. क्या बनाएगा? यानी इसका मतलब बोलो अभी, क्या हाइड्रोजन 0 ऑक्सीडेशन नंबर में, सोडियम 0 ऑक्सीडेशन, क्योंकि अकेला है, कंबाइन नहीं हुआ है ना? Na+1 होता है और H-1 है. तो H2 का क्या हुआ? रिडक्शन हुआ और सोडियम का ऑक्सीडेशन हुआ. यानी इसका मतलब सोडियम ने उसको इलेक्ट्रॉन दिया है ना? तो यानी सोडियम का ऑक्सीडेशन हुआ तो वो रिड्यूसिंग एजेंट है और H2 का रिडक्शन हुआ मतलब वो ऑक्सीडाइजिंग एजेंट है. गॉट इट? ना उन्होंने तीसरी रिएक्शन दी है H2 की CuO के साथ. क्या ये इसको रिड्यूस करेगा? करेगा, क्योंकि हाइड्रोजन के ऊपर आता है कॉपर, नीचे वाले ऊपर वाले को रिड्यूस करते हैं. तो H2 इसको डिस्प्लेस कर देगा और ये कॉपर सॉलिड अलग निकलेगा और H2 बनाएगा. सही है क्या? यानी वो बोल रहे हैं कि इसके बीच में रिएक्शन होगा क्या? का कमेंट ऑन द रिया वाचा, तिसरं वाचा. पहिलं दोन तर काही नाही, पहिलं दोन सोपं आहे. H2Cl2 HCl. H2 सो मेटल है ना? बरोबर आहे का? काय म्हणणं आहे त्यांचं? लवकर फास्ट सांगा. हा, टाइम नाही आपल्याकडे, लवकर. हायड्रोजन रिड्यूस करतोय का? पण मग आपल्याला एवढं पाठ करायची गरज नाही, कारण आपण सगळं कशाहून करतोय? इलेक्ट्रोकेमिकल सिरीज वरून करतोय आपण. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. हायड्रोजनच्या वरती जेवढे पण असतात तो त्यांना रिड्यूस करून टाकणार कंपाऊंड मध्ये. ठीक आहे. रिड्यूस करतो म्हणजे त्याला वेगळं काढतो. आणि इथे +2 मध्ये आहे ना तो, मग +2 च 0 मध्ये गेला ना तो, मग रिडक्शन झालं ना याचं, म्हणजे त्याला रिड्यूस करण्याचं काम करतो. ठीक आहे. आणि स्वतः काय होईल तो? ऑक्सिडाइज होईल. कसं झालं बघा, हा 0 मध्ये आणि इथे +1 मध्ये, हा काय झाला?
ऑक्सिडाइज झाला. कळालं का? ठीक आहे, चला परत जाऊया आपल्या नेक्स्ट. मग मेटल ऑक्साईड मध्ये कोणते मेटल ऑक्साईड येतील रे? हायड्रोजनच्या वरचे येतील का खालचे येतील? अरे इन मेटलर्जिकल प्रोसेसेस इट इज यूज टू रिड्यूस हेवी मेटल ऑक्साइड. हेवी मेटल ऑक्साइड का मतलब ऊपर वाले, ठीक है. टू मेटल्स का मतलब अभी बोला ना, सीयू का कन्वर्जन सीयू में, मेटल ऑक्साइड का कन्वर्जन मेटल में. सही है क्या? ठीक है. तो एटॉमिक हायड्रोजन एंड ऑक्सी हायड्रोजन टॉर्चेस. एटॉमिक हायड्रोजन म्हणजे काय रे? एटॉमिक हायड्रोजनचा अर्थ असतो हायड्रोजन मॉलिक्यूल मधून वेगवेगळे हाइड्रोजन एटम प्रोड्यूस होने, और इसके लिए बहुत हाई टेम्परेचर लगता है क्योंकि हाइड्रोजन हाइड्रोजन के बीच में जो बॉन्ड है वो बहुत स्ट्रॉन्ग होता है. सही है ना? और जब हम H2 और O2 का रिएक्शन करते हैं तो ये कंबशन रिएक्शन है, इससे वाटर बनता है और इस वक्त जो एनर्जी है वो बहुत हाई एनर्जी रिलीज होती है, और इस हाई एनर्जी रिलीज को हम क्या बोलते हैं? ऑक्सी हाइड्रोजन टॉर्च, या उसको फ्लेम बोलते हैं एक्चुअली. तो इट इज टॉर्चेस फाइंड यूज ऑफ कटिंग एंड वेल्डिंग पर्पज, ये तो हमने ऑलरेडी सीखा है. एटॉमिक हाइड्रोजन एटम्स प्रोड्यूस बाय डिसोसिएशन ऑफ डाइहाइड्रोजन विद द हेल्प ऑफ एन इलेक्ट्रिक आर्क. इलेक्ट्रिक आर्क में बहुत हाई टेम्परेचर पे हीट करते, 2000 केल्विन के ऊपर हाइड्रोजन का डिसोसिएशन कितना है? 0.018% है, और 5000 केल्विन के ऊपर 95.5%. याद आया क्या? मला असं वाटतं ना तेच त्याच गोष्टी येतात कुठेतरी परत 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 परत, है ना? तो and allowed to recombine on the surface to be welded to generate the temperature of 4000 Kelvin. ठीक है. It is used as a rocket fuel in space research. बरोबर आहे का? H2 आपण वापरतो की नाही? कशासाठी? रॉकेट फ्युएल. आणि त्याच्या मागचं मेकॅनिझम कुठलं आहे? H2 plus O2 gives water and it releases high amount of energy, and that energy will help to fly that rocket. बरोबर का? ठीक आहे. हा, पुढचं गोष्ट आहे हाइड्रोजन इकॉनॉमी. बघा नाव म्हणा, काय म्हणा? ये आपको बाद में लास्ट में भी एक्सप्लेन किया है, लेकिन इससे रिलेटेड है इसलिए मैं आपको सिखा रहा हूं. हाइड्रोजन इकॉनॉमी का मतलब क्या है? हाइड्रोजन इकॉनॉमी म्हणजे काय रे? इकॉनॉमी म्हणजे काय? इकॉनॉमी म्हणजे काय? हायड्रोजनचा यूज करून इकॉनॉमी म्हणजे हायड्रोजनचा यूज केला तर आपले खूप पैसे वाचतात, असा त्याचा अर्थ आहे. मग कोणाचा वापर करून? आता हायड्रोजनचा यूज कुठेतरी असा करत असतील ना की जिथे त्याचा यूज केला म्हणजे आपल्याला कमी पैसे लागतात. बरोबर आहे ना? मग फ्युएल सेल वगैरे ऐकला असेल तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये, है ना? H2 इज यूज इन अ फ्युएल सेल. तुम्हाला H2O2 फ्युएल सेल शिकले आहात तुम्ही? शिकलाय का? नाही. बरं झालं. H2O2 नावाचा फ्युएल सेल आहे ना एक इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये. तुम्हाला माहिती आहे का गॅल्व्हॅनिक सेल हा आपल्याला काय करतो? एनर्जी देतो ना. गैल्वेनिक सेल में क्या होता है? केमिकल एनर्जी कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी, यानी रिएक्शन से मुझे एनर्जी मिलती है. सही है? गैल्वेनिक सेल में. और इलेक्ट्रोलाइटिक सेल में क्या करता हूं मैं? एनर्जी देके कोई रिएक्शन करता हूं. यही फर्क है ना दोनों में? याद आ रहा है क्या थोड़ा बहुत? तो जो गैल्वेनिक सेल है जो हमें एनर्जी देता है, अभी हमारे वॉच का जो सेल है वो गैल्वेनिक सेल है. से उसके अंदर जो एनोड और कैथोड के ऊपर रिएक्शन हो रहे हैं उससे जो एनर्जी मिल रही है वो हमारी घड़ी चलने के लिए काम में आती है. कौन सा भी ले लो, वॉल वगैरह कुछ भी ले लो, है ना? समझ में आया? तो उसमें गैल्वेनिक सेल की इफिशियंसी बहुत कम होती है. कुछ सेल होते हैं जो रिचार्जेबल होते हैं और कुछ नॉन रिचार्जेबल होते हैं. क्या होते हैं? यानी उसी को हम प्राइमरी सेल और उसी को हम सेकंडरी सेल बोलते हैं. सही है क्या? जागी आहेत का सगळे? नक्की? आळस येऊन बसायचं इथं बसायचं नाही, एकदम असं छान बसायचं सुंदर. बसले? हा, बसले का? बरं. हा, काय म्हणतो तुम्ही? गॅल्व्हॅनिक सेलची इफिशियन्सी खूप कमी आहे, वेस्टेज जास्त आहे त्याच्यात. मग आपल्याला असा कोणता तरी सेल पाहिजे ज्याची इफिशियन्सी खूप पाहिजे. मग त्याच्यामध्ये फ्युएल सेलचा यूज होतो. फ्युएल सेलची इफिशियन्सी अराउंड 75 to 80% आहे. ते तुम्हाला
फक्त 20 ते 25% लॉस आहे एनर्जीचा, बाकी आपल्याला प्युअरली एनर्जी मिळते त्याच्यापासून. मग सगळ्यात जास्त कोणता फ्युएल सेल यूज होतो? H2O2 फ्युएल सेल फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. इट हॅज मेनी ऍडव्हान्टेजेस ओव्हर द कन्व्हेन्शनल फॉसिल फ्युएल. फॉसिल फ्युएल वापरतो ना आपण बरेचसे, त्याच्यापासून आपण कोळसा आहे, कोळसा वगैरे आहे, ह्यापासून आपण एनर्जी मिळवतो, पण त्यात प्रदूषण जास्त है ना, पोल्यूशन ज्यादा है उसमें. तो इट इज ओवर द कन्वेंशनल फॉसिल फ्यूल एंड इलेक्ट्रिक पावर. इलेक्ट्रिक पावर का मतलब है आप जो थर्मल प्लांट यूज करते हो, थर्मल प्लांट से जो हमें एनर्जी मिलती है वो तो रेडियो एक्टिव नेचर है उसमें. यूरेनियम वगैरह कैसे रेडियो एक्टिव, सो दे आर पोल्यूटिंग एजेंट है ना, यानी वो पोल्यूशन क्रिएट करते हैं, वो पोल्यूटेंट बोलते हैं है ना. तो यानी इसका मतलब ये कन्व्हेन्शनल जे ज्या जुन्या पद्धती ज्याच्यामधून आपण अजून पण एनर्जी घेतो आणि इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे थर्मल स्टेशन त्याच्यापेक्षा H2O2 सेल हा तुमचा जास्त इफिशियंट आहे, म्हणून इकॉनॉमिक आहे, म्हणजे इकॉनॉमिकली तो चांगला आहे. म्हणजे एखाद्याची इफिशियन्सी 30%च आहे स्वस्त असून पण. एखादा सेल स्वस्त आहे पण तो 30%च इफिशियन्सी दाखवतोय, पण एखादा सेल थोडा महाग जरी असेल पण त्याची इफिशियन्सी जर 80% जवळ असेल तर आपल्या कामाचा हाच आहे. म्हणजे हा आपली ऍक्च्युली बघायला म्हणतो ना आपण, एखादी गोष्ट स्वस्त असते, महाग गोष्ट जास्त दिवस टिकते, तसा प्रकार आहे तो. क्वालिटी असते त्याच्यामध्ये काही ना काही. So H2O2 fuel cell has around 75 to 80% efficiency. So it does not produce any pollution and releases greater energy per unit mass of fuel compared to gasoline and other fuel. तो हो गया क्या इकोनॉमिक. इसलिए H2O2 fuel cell is used for द इफिशियन्सी पर्पजेस. ठीक आहे, चला कळालं का याच्यावरचं सगळं. याच्यामध्ये काय अडचण कोणाला? आता मला सांगा ऍटॉमिक हायड्रोजन कशामध्ये प्रोड्यूस होतो? इट इज प्रोड्यूस बाय डिसोसिएशन ऑफ डायहायड्रोजन विथ द हेल्प ऑफ एन इलेक्ट्रिक आर्क. असं असं हीट करून होतो का ऍटॉमिक हायड्रोजन? कारण ही गॅसवर ठेवला तर होतो का तो? नहीं, उसको एक इलेक्ट्रिक आर्क लगता है, और वो इलेक्ट्रिक आर्क मतलब बंसन बर्नर वगैरह आपने सुने ना. अब वो या आप मेटलर्जी प्रोसेस में यूज करते हो, उसमें टेम्परेचर आप लोगों का बहुत हाई 1000 केल्विन में जाता है. वैसे इलेक्ट्रिक आर्क में आप एटॉमिक हायड्रोजन प्रोड्यूस कर सकते हो. ठीक है, चला आतापर्यंत काही पाठ करण्यासारखं नव्हतं काहीच. ठीक है, नाउ नेक्स्ट बात करते हैं हम हाइड्राइड्स की. हाइड्राइड्स का मतलब क्या है? कंपाउंड्स विथ हाइड्रोजन. सही है क्या? कंपाउंड्स विथ हायड्रोजन. आणि हायड्राइडचा अर्थ काय रे? हायड्राइडचा अर्थ असतो H मायनस. जनरली काय असतो? H मायनस. आलं लक्षामध्ये? ठीक है, या जनरली हम उसको कंपाउंड्स विथ हाइड्रोजन बोलते हैं. H2 अंडर सर्टन रिएक्शन कंडिशंस कंबाइन्स विथ ऑलमोस्ट ऑल एलिमेंट्स एक्सेप्ट नोबेल गॅसेस. सगळ्यांना माहिती आहे नोबेल गॅस सोबत रिएक्ट होईल का? नाही. टू फॉर्म बाइनरी कंपाउंड कॉल्ड हाइड्राइड. बाइनरी का मतलब दो एलिमेंट, जैसे एक मेटल होगा तो एक हाइड्रोजन होगा, यानी मिलके दो हो गए. सही है ना. नेक्स्ट क्या है, पढ़ो. द टाइप ऑफ हाइड्राइड विच एन एलिमेंट फॉर्म डिपेंड्स ऑन इट्स इलेक्ट्रोनिगेटिविटी एंड हेंस ऑन द टाइप ऑफ बॉन्ड फॉर्म. बरोबर का रे? मान लो हाइड्रोजन के इलेक्ट्रोनिगेटिविटी इतनी, अगर दूसरे एलिमेंट की इलेक्ट्रोनिगेटिविटी है तो शेयरिंग करेगा. अगर हाइड्रोजन की इलेक्ट्रोनिगेटिविटी कम है और उस दूसरे की ज्यादा है तो वो पॉजिटिव रहेगा. अगर हाइड्रोजन की इलेक्ट्रोनिगेटिविटी ज्यादा है और एलिमेंट की कम है दूसरे, तो वो निगेटिव रहेगा. वो डिपेंड करता है दूसरा एलिमेंट कौन है. अगर उसके साथ मेटल है तो हाइड्रोजन क्या रहेगा? इलेक्ट्रोनिगेटिव रहेगा, H माइनस रहेगा. अगर वो क्लोरीन के साथ बॉन्ड बना रहा है तो उसमें वो पॉजिटिव है, या HF के साथ फ्लोरीन के साथ बना रहा है तो वो प्लस है. और हाइड्रोजन हाइड्रोजन के साथ सॉरी वो तो सेम इसमें, अगर मान लो कार्बन और हाइड्रोजन है, सही है ना. कार्बन और हाइड्रोजन में क्या होती है? शेयरिंग होती है, और उसमें पोलैरिटी ज्यादा नहीं है. HF HCl में भी शेयरिंग होता है लेकिन उसमें पोलैरिटी ज्यादा है. बराबर है ना. ठीक है, तो आपके कोवैलेंट बॉन्ड दो टाइप के होते हैं. एक तो पोलार कोवैलेंट होता है, नहीं तो नॉन पोलार कोवैलेंट. पोलार का मतलब उसमें इलेक्ट्रोनिगेटिविटी का डिफरेंस ज्यादा होता है. सही में समझ में आया क्या? तो हाइड्राइड्स आर क्लासिफाइड इनटू 3 कैटेगरीज. बोला कौन कौन थे?
आयोनिक और सलाईन और सॉल्ट. सलाईन मध्ये तेच असतं ना सॉल्ट. पण म्हणजे म्हणू नका सलाईन मध्ये हायड्राइड नसतो बरं का. अरे ते सलाईन लावतात त्यात हायड्राइड नसतो. सलाईनचा अर्थ सॉल्ट फक्त. ठीक आहे. हा. आयोनिक और सलाईन और सॉल्ट. आयोनिक म्हणजे सॉल्ट मध्येच असतात का रे? म्हणून त्याला सॉल्ट लाईक म्हणायचं. सॉल्ट लाईक आहे, सॉल्ट नाही. सॉल्ट लाईक सलाईन. दुसऱ्या टाइपचे कोवैलेंट और मॉलिक्यूलर हाइड्राइड, और तीसरे मेटालिक और नॉन स्टोइकियोमेट्रिक और इंटरस्टिशियल हाइड्राइड. ये तीन टाइप है, हम इसको वन बाय वन पढ़ेंगे. अभी आप मुझे यहाँ पे बोलो कि यहाँ पे हाइड्रोजन जो है आयोनिक है, यानी इसका मतलब क्या हुआ? दोनों की इलेक्ट्रोनिगेटिविटी में बहुत फर्क है. सही है ना? कोवैलेंट का मतलब दोनों की इलेक्ट्रोनिगेटिविटी में ज्यादा फर्क नहीं है. तीसरा क्या है? मेटल के हायड्राइड्स, मेटल के साथ का उसका कंपाऊंड. ठीक आहे. चला याच्यातही काही पाठ करण्यासारखं आपलं नाहीये, साधं सोपं आहे, येऊन जाईल तुम्हाला. तो सबसे पहले पढ़ते हैं आयोनिक और सलाइन हाइड्राइड. बोलो क्या पढ़ रहे हो? At high temperature, the metals of group 1 alkali metals and the heavier group 2 metals, alkaline earth metals, कैल्शियम, स्ट्रॉन्शियम, बैरियम, यानी इसमें एक्सेप्ट क्या है? बेरिलियम एंड मॅग्नेशियम. मला सांगा, तुम्हाला आठवतं का की बेरिलियम आणि मॅग्नेशियम हायड्राइड मध्ये कोणतं कॅरेक्टर जास्त असतं? कोवॅलेंट कॅरेक्टर जास्त असतं. मग बाकीचे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम हे काय मेटल आहे. बघा कोणते हायड्राइड्स आहे, पाठ करायची गरज नाही. कोणते हायड्राइड आहे? आयोनिक है कि नहीं? आयोनिक मत का मतलब एक कैटाइनिक रहेगा, एक एनायनिक रहेगा. और ये आयोनिक है, इसका मतलब कैटाइनिक एनायनिक है, इसका मतलब इलेक्ट्रोनिगेटिविटी में डिफरेंस भी बहुत है. अभी हाइड्रोजन के साथ किसको लू कि उनमें इलेक्ट्रोनिगेटिविटी का डिफरेंस ज्यादा आएगा, तो मैं ले सकता हूं मेटल्स को. मेटल्स आर हाईली इलेक्ट्रोपॉजिटिव. सही है ना? तो मैंने मेटल में कौन कौन लिया? ग्रुप 1 और ग्रुप 2. ग्रुप 1 मतलब कौन? अल्कली मेटल्स, और ग्रुप 2 मतलब अल्कलाइन अर्थ मेटल. लेकिन अल्कली मेटल के साथ हाइड्रोजन का रिएक्शन करेंगे तो होगा अच्छे से. अल्कलाइन अर्थ मेटल का भी रिएक्शन करेंगे हाइड्रोजन के साथ तो आयोनिक हाइड्राइड ही मिलेंगे. लेकिन बेरिलियम और मैग्नीशियम के साथ आयोनिक नेचर ज्यादा नहीं होता, उनके साथ कोवैलेंट नेचर ज्यादा होता. ये हमने केमिकल बॉन्डिंग में सीखा है रिपीटरच्या पहिल्या बॅच. बाकीच्यांचं बाकी आहे, होईल. ठीक आहे. पण लक्षात ठेवायचं. मला सांगा BH2 बरोबर का असंच कंपाऊंड बनेल का? BH2 MgH2 CaH2 स्ट्रॉन्शियम H2 और बैरियम H2, कौन ज्यादा कोवैलेंट है? यस, सबसे ज्यादा कोवैलेंट कौन? Yes, BH2 is more covalent than MgH2, CaH2, SrH2. यानी सबसे ज्यादा आयोनिक हाइड्राइड कौन सा है? यस. क्यों रे? क्योंकि उसका मेटालिक नेचर ज्यादा है. समझ में आया क्या? ये किसका ऑर्डर है? कोवॅलेंट कॅरेक्टर का ऑर्डर आहे. लक्षात ठेवा की कोवॅलेंट कॅरेक्टरची ऑर्डर आहे. हे तुम्ही एस ब्लॉक मध्ये पण शिकाल बरं का. कारण हे कोणाचे आहे? कोणाचे हायड्राइड आहे? अल्कलाइन अर्थ मेटलचे. म्हणजे तुम्ही कशामध्ये शिकणार? एस ब्लॉक मध्ये शिकणार. बरोबर? पण तरी आता लक्षात ठेवा. पण हायड्रोजन सोबत आहे म्हणून आपण H2 शिकतो याच्यामध्ये. हायड्रोजन सोबत हे कोणते सॉलिड आहे? आयोनिक सॉलिड आहे. कोणते सॉलिड आहे? आयोनिक हायड्राइड्स आहे ना. बरं, मग कोणासोबत बनतात आयोनिक हायड्राइड? बोला आता. हायड्रोजन कोणासोबत? ए बोला. हा, अरे आयोनिक हाइड्राइड किसके साथ बनते हैं? अल्कली मेटल और अल्कलाइन अर्थ मेटल. बेरिलियम और मैग्नीशियम को छोड़ के उसमें कम होता है कैरेक्टर आयोनिक. सही है? समझ में आया? परत एकदा, हाइड्रोजन किसके साथ? एक्सेप्ट बेरिलियम, मैग्नीशियम तो थोड़ा बहुत है, लेकिन बेरिलियम तो फुल्ली कोवैलेंट दिखाता है. ठीक है. चला. आणि सिग्निफिकंट कोवैलेंट कैरेक्टर इज फाउंड इन द लाइटर मेटल हायड्राइड सच एज LiH, BH2, MgH2. म्हणजे जर तुम्हाला मी याच्यामध्ये विचारलं LiH, NaH, KH, SrH, सॉरी RbH, CgMH, मुझे बोलो सबसे ज्यादा आयोनिक कौन है? जो जास्त मेटॅलिक,
म्हणजे तो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, म्हणजे हायड्रोजन तेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह मध्ये आयोनिक, यानी सबसे ज्यादा आयोनिक कौन है? सीजियम हाइड्रोक्साइड. तो कोवैलेंट सबसे ज्यादा कौन? बोलत जा फास्ट. कोवैलेंट कौन? LiH NaH KH RBS. सही है क्या? तो इसमें मैंने ऊपर का एक पकड़ लिया और यहाँ पे दो पकड़ ली, ये थोड़े ज्यादा कोवैलेंट है. क्या लगा? हाँ. लिथियम हायड्राइड आणि मॅग्नेशियम मध्ये, हायड्राइड मध्ये कम्पेअर केलं तर मॅग्नेशियम हायड्राइड हा जास्त कोवॅलेंट असेल. का? कारण लिथियम +1 आहे आणि मॅग्नेशियम 2+ आहे. लक्षात? मेटल कॅरेक्टर कोणाचं कमी आहे? अरे एमजीचा ना, लेफ्ट साइडला आहे ना तो. मेटल कोण असतात जास्त? लेफ्ट साइडचे आहेत ना. हा ठीक आहे, कळालं का? इनफॅक्ट BH2 अँड MgH2 आर पॉलिमेरिक इन स्ट्रक्चर. हे तुम्ही एस ब्लॉक मध्ये परत शिकणार आहात, पण त्यांनी याच्यात पण दिले. परत बोला, कोण कोण पॉलिमेरिक आहे? परत एकदा, कौन कौन सा स्ट्रक्चर है उसका? कौन बोलेगा मुझे इसका रीजन? कोवॅलेंट कॅरेक्टर जास्त आहे ना, त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का? अरे ऑक्टेट कंप्लीट आहे का? नाही. मग ते काय करतात? ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, ते ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी अशी बॉन्डिंग करतात. आठवतं का? BF2 BH2 हे सगळे काय करतात? हे एकमेकांसोबत अशी बॉन्डिंग करतात हायड्रोजन थ्रू. हे याचं काय कंप्लीट करायचा प्रयत्न करतील? ऑक्टेट. मग असं त्यांचं पॉलिमेरिक स्ट्रक्चर तयार होतं. आलं का लक्षामध्ये? मग परत एकदा, कोण कोण? BH2 MJ, यानी जो कोवैलेंट कैरेक्टर दिखाएंगे दो, उसका कैसा स्ट्रक्चर होता है? पॉलीमेरिक स्ट्रक्चर होता है. गॉट इट? लक्षात राहील. आयोनिक हायड्राइड्स आर क्रिस्टलाइन, नॉन वोलाटाइल, नॉन कंडक्टिंग इन सॉलिड स्टेट. पण कशामध्ये असतील मग कंडक्टिंग? अरे हमें बेसिक प्रॉपर्टी पता है ना आयोनिक कंपाउंड की. दे आर नॉन कंडक्ट, दे आर इंसुलेटर्स, बट दे कैन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन स्टेट एंड एक्वियस स्टेट. ये कौन से कंपाउंड है? तो सेम प्रॉपर्टी रहेगी. पाठ करायची गरज? हा, असं म्हणता म्हणता पण काही लक्षातच नाही. हा, ये काही गरज नाही, हे काही गरज नाही. हा, द एव्हिडन्स दॅट दे आर आयोनिक. कशाहून सांगायचं ते आयोनिक आहे? सोपं आहे. देअर मोल्टन फॉर्म कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. बरोबर का? एंड ऑन इलेक्ट्रोलाइसिस लिबरेट H2 गैस एट एनोड विच कंफर्म द एग्जिस्टेंस ऑफ H-. आपको पता है, जब भी मैं किसी भी मेटल हाइड्राइड का, फॉर एग्जांपल ऐसे कंसीडर करो कि मैंने सोडियम हाइड्राइड का इलेक्ट्रोलाइसिस किया है, तो सोडियम हाइड्राइड का इलेक्ट्रोलाइसिस करने के बाद मैंने आपको सिखाया था Na+ अलग होगा, H- अलग होगा. तो कैटायन माइग्रेट टुवर्ड्स कैथोड, एनायन माइग्रेट टुवर्ड्स, तो एनायन की एनोड किधर जाएगा? एनायन किधर जाएगा? एनायन किधर जाएगा? एनोड की तरफ. उसका क्या होगा? यानी -1 से कहा गया? 0 में गया. कहां पे गया? ऑक्सीडेशन हुआ क्या? अच्छा, यानी एनोड पे क्या मिलता है? H2 मिलता है. तो ये कंफर्म करेगा कि भाई अगर मुझे H2 मिल रहा है, इसका मतलब उसमें H- है एनोड के ऊपर. समझ में आया क्या? क्लियर? इलेक्ट्रोलाइटिक सेल ज्यांना येत नसेल त्यांनी टेन्शन नका घेऊ, आपण शिकणार आहे ते. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ these हायड्राइड्स ग्रेटर than that of the metal from which they were formed. This is explained by H- ions occupying holes in the lattice of the metal without distorting the metal lattice. याचा अर्थ काय आता? याचा अर्थ असा आहे, मी समजा सोडियम घेतला एकटा, याचा लॅटिस असेल. लॅटिस मतलब सॉलिड स्ट्रक्चर है उसका. लैटिस का अर्थ क्या है? सॉलिड स्ट्रक्चर. उसका कुछ तो शेप होता है, उसका क्या कुछ तो होता है ना, BCC FCG ऐसे. सोडियम घेतला मी आणि मी काय केलं माहिती आहे का, याच्या सोबत रिएक्शन हायड्रोजनची केली तर याने काय बनवलं? NH बनवलं. बरोबर का? मग मला सांगायचं कोणाची डेन्सिटी जास्त आहे? वरचं वाक्य, वरचं सेंटेन्स वाचून सांगायचं. मला समजून घ्यायचं, पाठ करायची नसती इनऑर्गेनिक केमिस्ट्री. हा, सोडियम की डेंसिटी ज्यादा होगी कि सोडियम हाइड्राइड की ज्यादा होगी? किसकी ज्यादा होगी? क्यों होगी?
क्योंकि पहले सोडियम अकेला था, उसका एक स्ट्रक्चर था, उस स्ट्रक्चर में होल थे, एम्प्टी। प्रत्येक लॅटिस एम्प्टीनेस असतो ना काहीतरी. सिंपल क्यूबिक में होता है 48% एम्प्टी, बीसीसी में होता है 32%, एफसीसी में होता है 26%. वो जो एम्प्टी होता है यानी वो वॉइड होता है, वॉइड, VOID, वॉइड. वो जो वॉइड होता है, वो जो एम्प्टी स्पेस होता है, वो किससे भरता है? हाइड्रोजन से. और कॉम्पैक्टनेस बढ़ गया मतलब डेंसिटी. इसलिए किसकी डेंसिटी हमेशा ज्यादा? पाठ करायचं नाही, लवकर सांगा कोणाची डेंसिटी जास्त? मेटल हाइड्राइड की डेंसिटी ज्यादा होती है मेटल से, क्योंकि वो H- कहां पे भरते हैं? उस होल्स में भरते हैं. तो ऑब्वियसली वहां पे वो पैक हो गया ना, कॉम्पैक्ट स्ट्रक्चर बन गया. यानी डेंसिटी किसकी ज्यादा? हाइड्राइड की होती है उसके रिस्पेक्टिव मेटल से. आणि त्याचं रिझन सांगितलंय, बरोबर का? आयोनिक हाइड्राइड्स हैव हाई हिट्स ऑफ फॉर्मेशन. क्यों? क्योंकि वो आयोनिक कंपाउंड है, एंड आयोनिक कंपाउंड्स आर स्ट्रॉन्गर ड्यू टू इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स ऑफ अट्रैक्शन. तो जो बनते वक्त स्ट्रॉन्ग बनते हैं, मतलब उसमें हीट ऑफ फॉर्मेशन ज्यादा रिलीज होगी. आपको पता ना, जितना बॉन्ड स्ट्रॉन्ग बनता है उतनी एनर्जी ज्यादा रिलीज होती है, क्योंकि उतनी एनर्जी उसकी कम हो जाती है. सही है ना? अच्छा. एंड आर ऑलवेज स्टॉइकियोमेट्रिक. स्टॉइकियोमेट्रिक म्हणजे काय? स्टॉइकियोमेट्रिक म्हणजे काय? पूर्ण राहतात ते. NaHच राहील, NaH 0.9 नाही राहणार. हा नॉन स्टॉइकियोमेट्रिक झाला. आयोनिक हाइड्राइड हमेशा स्टॉइकियोमेट्रिक होते. क्या होते? यस. ग्रुप 1 हाइड्राइड्स आर मोर रिएक्टिव देन ग्रुप 2 हाइड्राइड. रीजन काय रे? बिकॉज अल्कली मेटल्स आर मोर रिएक्टिव देन अल्कलाइन अर्थ मेटल. फक्त बघू नका असं. काय भीती वाटते मला? हा, काही जण असं काहीही करा, त्यांच्या समोर नाचा, रडा पडा, तरी ते आपले असेच असेच. काहीच एक्सप्रेशन नाही, काहीच नाही. तोपर्यंत तुम्ही आमच्या सोबत इन्व्हॉल्व होणार नाही, तोपर्यंत झिरो उपयोग आहे याचा, काहीच उपयोग नाहीये. तुम्ही फक्त बघू नका एवढं भीतीदायक. कळतंय का ते काय चालू आहे? कळतंय का? मागच्या वर्षी केलेला चॅप्टर, आता केलेला चॅप्टर, तुम्हाला काय फरक वाटतोय? काहीच नाही. आम्हाला तस, आम्ही मागच्या वर्षी पण तसेच होतो, या वर्षी आणि पुढच्या वर्षी पण आम्ही असेच राहणार, मरेपर्यंत आम्ही असे राहणार. आता कसं नाही 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 नाही, अरे बसू नका असे. मला माहित नाही, एखादा मोठा कोणी एखादा शाहीर वगैरे असतो. शाहीर माहित आहे ना? नाही माहिती? अरे कायच करावं. शाहीर, शाहीर माहित आहे ना? शाहीर मोठा मोठा पोवाडा म्हणतो. पोवाडा म्हणणारा शाहीर असतो. तेव्हा माफ करा, त्या शाहीरला श्रद्धांजली असं. तो पोवाडा म्हणतो समोरचा, आणि तुम्ही जो पोवाडा म्हणला तरी तुमचे तोंड असेच, म्हणजे ना जोश ना काही तुमच्यामध्ये. मग तो पोवाडा म्हणायला जीव होईल का त्याचा? असं शिवाजी महाराजांनी असं स्वराज्य निर्माण केलं का? आपले बसले नुसते आपले हातावर हात ठेवून. अरे टार्गेट ना टीचर आहे. तुम्ही ना सगळ्यात महत्वाची गोष्ट रिपीट करताना काय करावी लागते माहितीये का? ऍटिट्यूड चेंज करावा लागतो. स्वतःचे इगो, स्वतःचा स्वभाव हे चेंज करा, कारण त्या स्वभावाने तर काही जिंकलो नाही आपण. मग गरज काय असते? स्वभाव चेंज करण्याची, ऍटिट्यूड चेंज. म्हणजे तुम्ही मागच्या वर्षी तसेच होते ना, आताही तसेच आहे. मग रिझल्ट कसा राहील? तुम्हाला जर रिझल्ट वेगळा पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा चेंज व्हावं लागणार आहे. अरे आम्ही चेंज होतो दरवर्षी, तुम्हाला काय होतं करायला? तुम्हाला स्वतःमध्ये, तुम्हाला तरी तुम्ही एकटे राहता, आम्हाला असे हजारो पोरं पाहिले आम्ही. प्रत्येकाचा चेहरा वेगळा असतो, प्रत्येकाचं टेन्शन वेगळं असतं. हसू लागलं, काहीतरी आवडतं. तो खूप टेन्शन मध्ये होता आतापर्यंत. आता कळालं माझ्या मनात काय चालू आहे. हा, त्याच्यामुळे ना इन्व्हॉल्व व्हावं लागतं रे, इन्व्हॉल्व. इन्व्हॉल्वमेंट पाहिजे लेक्चरमध्ये, कोणत्याही लेक्चरमध्ये असू द्या. ही गोष्ट अशीच आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही? कंटाळवाणे
कंटाळवाणं आहे ना जरा, कंटाळा येतो ना या गोष्टीची. पण मग आपण मिळून जर केलं तर सोपं आहे ते. याच्यात आहे ना एकतर्फी प्रेम नको. म्हटलं ना, प्रेम नेहमी हां, काय पाहिजे? दोन्ही साइडनी पाहिजे. त्यालाच प्रेम म्हणतात. कळालं का? करणार ना माझ्यावर प्रेम? अरे प्रेम म्हणजे काय तेच प्रेम थोडे असतं. घाणेरडे फक्त एकच विचार करता तुम्ही. हे प्रेम कोणामध्ये असतं रे? सगळ्यांमध्ये प्रेम असतं. आई, वडील सगळ्यांना प्रेम असतं. हां? बरं म्हणजे सांगायचं एवढंच आहे, सांगायचं एवढं आहे की थोडं इन्व्हॉल्व व्हा. फक्त येऊन इथं बळजबरी बसवल्यावानी बसू नका. हां. समोरच्याला बघताना कळतं कोण कसं बसलेलं आहे. फक्त पाहू राहिले बरेच जण. तर भीती वाटते. हं. बरं वाचा मग आता थोडा वेळ. बस राहू द्या. राहू द्या. हा, खूप उपकार झाले तुमचे. हां, बरं ऐका. बरं मला सांगा, तुम्हाला समजा याच्यामध्ये विचारलं की LiH मध्ये, सोडियम हायड्राइड मध्ये, पोटॅशियम हायड्राइड मध्ये कोण लवकर डिकम्पोज होईल? तो सोडियम आणि पोटॅशियम होतील. त्याचं रिझनच ते कारण LiH मध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त आहे. कोणतं कॅरेक्टर जास्त आहे? पण ज्यांच्यामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर आहे ते लवकर डिकम्पोज होत. कळालं का? ओके. So except for lithium iodide, ionic hydride decompose into their constituent element. Decomposition नंतर काय मिळतं? ज्याच्यापासून बनलाय तेच मिळतं परत एकदा. The hydride ion is uncommon and it is unstable in water. So thus all saline hydride react violently with water to produce dihydrogen gas. म्हणजे याचा अर्थ काय झाला रे? तुम्ही कोणताही हायड्राइड घ्या, मेटलचा हायड्राइड घ्या, तो पाण्यासोबत रिॲक्ट होऊन तुम्हाला काय देतो? काय देतो? H2 देतो. काय देतो? H मायनस अनकॉमन आहे जरा. कारण खूप जास्त बनत नाही तो कंपाऊंड. अनकॉमन म्हणजे कमी बनतो. कमी कंपाऊंड आहेत त्याचा असा अर्थ होतो त्याचा. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट कोण डिकम्पोज होतं? लिथियम हायड्राइड सोडून बाकीचं. कारण त्याच्यामध्ये कोव्हॅलेंट कॅरेक्टर जास्त आहे. आयोनिक हायड्राइड विल इझिली डिकम्पोज. ठीक आहे. हायड्राइड आयन इज अनकॉमन सो इट विल रिॲक्ट विथ वॉटर अँड विल गिव्ह H2 है ना. ही रिॲक्शन इथे लिहून घ्यायची. ओके. चला कळालं का? सोडियम हायड्राइड आणि वॉटर घेतलं तर काय बनतं? NaOH आणि H2 झाला का रिलीज? ते दिलेली इथं रिॲक्शन. हे नाही लिहिलं तरी चालतं. बघा. बरोबर का? लिथियम हायड्राइड आणि पाणी घेतलं तर काय बनवेल तो? लिथियम हायड्रॉक्साइड आणि H2. कॅल्शियम हायड्राइड घेतलं तर कॅल्शियम हायड्रॉक्साइड आणि H2. आता हे झालं कशामुळे पण? कारण हे जे हायड्राइड आहे याच्यामधला H मायनस हा खूप रिॲक्टिव्ह आहे. H मायनस कसा आहे? खूप रिॲक्टिव्ह आहे. तो एकटा राहतो का? नाही. तो लगेच काय करतो? पाण्यासोबत रिॲक्ट होऊन H2 प्रोड्यूस करतो. बरोबर का? ठीक आहे. LiH इज रॅदर अनरिॲक्टिव्ह. बरोबर आहे ना? रिझन काय? कोव्हॅलेंट कॅरेक्टर ऍट moderate temperature with O2 or Cl2. It is therefore used in the synthesis of other useful hydrides. कळालं का? लिथियम हायड्राइडचा तुम्ही वापर करू शकता दुसरा हायड्राइड बनवण्यासाठी. मग याच्यामध्ये तुमचे रिड्युसिंग एजंट येतात. मला सांगा लिथियम हायड्राइड आणि अल्युमिनियम ट्रायक्लोराइड ऍक्च्युली AlCl3 असतो तो, पण तो डायमेरिक फॉर्म मध्ये असतो. सॉलिड येतो. कसा आहे? जर गॅस फेज मध्ये घेतलं तर AlCl3 असतं. गॅस फेज मध्ये घेतलं तर AlCl3 असतं आणि सॉलिड स्टेट मध्ये तो डायमेरिक होतो. म्हणजे तो काय बनतो? Al2Cl6. गॅस मध्ये काय? गैस में क्या? सॉलिड में क्या? लेकिन होता क्यों है? क्योंकि वो इलेक्ट्रॉन डेफिशिएंट है. क्योंकि वो इलेक्ट्रॉन, जितने भी इलेक्ट्रॉन डेफिशिएंट होते हैं वो मोनोमेरिक फॉर्म में ज्यादा स्टेबल नहीं होते. इसलिए BH3 स्टेबल होता है क्या? वो B2H6 में ज्यादा स्टेबल है. केमिस्ट्री मध्ये जेव्हा बोरेन वापरता, हायड्रोबोरेशन रिएक्शन करता ना तुम्ही, त्यावेळेस तुम्ही BH3 नाही लिहित मोस्टली, ते BH2S6 असतं ऍक्च्युली. का? कारण BH3 इज नॉट स्टेबल. बट इन गॅस फेज BH3 विल बी स्टेबल. राईट. तसंच तुम्ही AlCl3 घ्या.
अपन इलेक्ट्रॉन डिफिशिएंट है। इलेक्ट्रॉन डिफिशिएंट का मतलब क्या? जिसका ऑक्टेट कंप्लीट नहीं है। एल्यूमिनियम के बाजू में 3 बॉन्ड है क्लोरीन के, यानी 6 इलेक्ट्रॉन है, तो वो स्टेबल रहेगा क्या? नहीं, वो डायमेरिक फॉर्म में चला जाता है, Al2Cl6। समझ में आया क्या? तो अगर मैं लिथियम हाइड्राइड का रिएक्शन एल्यूमिनियम ट्राइक्लोराइड के साथ करता हूं तो मुझे मिल जाएगा लिथियम एल्यूमिनियम हाइड्राइड। सोपं आहे, पाठ करायची गरज नाहीये। लिथियम एल्यूमिनियम हायड्राइड कसा बनणार? कोण कोण आहे त्याच्यामध्ये? AlCl आहे का? प्लस प्लस याच्यासोबत काय बनतोय? LiCl, बरोबर का? मग आपल्याला आठवायचं तर कसं आठवायचं? आपण विचार करायचा, लिथियम एल्युमिनियम हायड्राइड बनवलेला आहे मी, तर कुठून बनवलेला आहे? मग मी अल्युमिनियमच्या कंपाऊंड पासून बनवलेला असेल त्याला, आणि मी काय बनवलंय? लिथियम एल्युमिनियम हायड्राइड, तर याच्यामध्येच लिथियम हायड्राइड आहे, बरोबर ना? लिथियम हायड्राइड प्लस अल्युमिनियमचा Al2Cl6. मग मला LiH आणि B2H6 घेतलं तर काय बनेल? LiH एंड B2H6 लिया तो क्या बनेगा? तुमचे रिड्यूसिंग एजेंट कौन कौन है? LiAlH4 है, LiBH4 है, NaBH4 आहे. ही रिएक्शन एनसीईआरटी मध्ये नाही दिलेली, पण तुम्ही लिहून घेऊ शकता, ही रिएक्शन आहे. सोडियम हाइड्राइडला जर मी मिथॉक्सी बोरेन के साथ अगर मैंने रिएक्ट किया, H3BO3 असतं ना एक, H3BO3 च्या ऐवजी जर मी हायड्रोजन काढून 3 मिथिल ग्रुप लावले आणि त्याच्यासोबत जर मी तुमचा सोडियम हायड्राइड रिएक्ट केला, तर मला कोणता रिड्युसिंग एजंट मिळतोय? NaBH4. बघा, LiAlH4 साठी काय वापरायचं रे? LiAlH4 साठी काय वापरायचं? लिथियम हायड्राइड प्लस Al2Cl6, बरोबर का? सोडियम बोरोहायड्राइडला काय वापरायचं? त्याला एकच काय आता, सोडियम बोरोहायड्राइड NaBH4. NaBH4 साठी NaH वापरणार, आणि प्लस POH थ्राइस, थ्राइस टेकन थ्राइस। और अगर मैंने LiH को B2H6 के साथ यूज किया तो LiBH4 देगा। बघा ह्या स्लाइडवर काय काय होतं? एक्सेप्ट फॉर लिथियम आयोनिक हायड्राइड डिकम, कोण लवकर डिकम्पोज होत नाही? H मायनस अनकॉमन आहे का? मग तो काय करतो? लगेच पाण्यासोबत रिएक्ट होऊन डायहायड्रोजन बनवतो, बरोबर का? अलग अलग लक्षामध्ये? LiH तसा अनरिएक्टिव्ह आहे मॉडरेट टेम्परेचरला, पण तो तुम्ही दुसऱ्या सिंथेसिस साठी वापरू शकता. कोण कोण? LiLH4, LiBH4, NaBH4, बरोबर? इथपर्यंत पाठ करायची काही गरज होती का? नाही. अलग अलग लक्षामध्ये? आपण कोणता हायड्राइड घेतला आता? कोणता हायड्राइड घेतला? कोणता घेतला? आयोनिक हायड्राइड. सगळ्या प्रॉपर्टी लक्षात आल्या का? कोव्हॅलेंट कॅरेक्टर LiH NaH कोणाचं जास्त आहे? PH2 MgH2 मध्ये. कळालं का? इथपर्यंत क्लिअर आहे ना तुम्हाला? म्हणजे काय आहे? सगळ्यात महत्वाचं हे आहे की तुम्ही हायड्राइड बनवताय, तो कोणता आहे त्याच्यावर डिपेंड करतं, है ना? कोणता कोणता हायड्राइड आहे त्याच्यावर जे डिपेंड करतं, मग तुम्हाला त्याच्या बेसिकली प्रॉपर्टीज माहित पाहिजे. तुम्हाला अजून याच्या 2 टाईपचे हायड्राइड आहे तुमचे, बरोबर का? सही आहे ना? In which of the following H2 gas is not used? Synthesis of ammonia by Haber process. Manufacture of margarine वनस्पति की. Manufacture of ethanol. Reduction of many metal oxide to metal. यानी इसका आंसर क्या रहेगा? कळालं का? Which of the following is correct use of hydrogen? Oxy hydrogen and as a rock. याचा काय आंसर आहे? बरोबर का? Binary compounds of hydrogen are specifically called. हायड्राइड म्हणतील का? बरोबर का? नक्की. त्याच्या खाली हायड्राइड्स आर क्लासिफाइड इन कोणकोणते? आयोनिक, कोवैलेंट, मेटॅलिक और इंटरस्टिशियल और नॉन स्टोइकोमेट्रिक. All ionic hydrides are stoichiometric. Which of the following element do not form hydrides? करतात का? Elements of group 7, 8, 9. 7 ग्रुप म्हणजे कोणता? 7th ग्रुप.
7वा 8वा 9वा नाही, यांनी 17 18 19 द्यायला पाहिजे होतं ना, बरोबर आहे का? तर नोबेल गॅस तर करतच नाही. काय काय? अच्छा, डू नॉट फॉर्म आहे का? हा, मग नोबेल गॅसेस आहे ना. सेकंड पण येतं का? ग्रुप 7 8 9 म्हणजे कोणता? हा, ते कॅटलिस्ट आहे ना, ट्रान्झिशन मेटल सोबत आहे ना ते. 7 8 9 म्हणजे हा ना रे, डी ब्लॉक मधला स्कॅन्डियमचा तिसरा है, टिटेनियम का फोर्थ है, वैनेडियम का फिफ्थ है. अच्छा अच्छा, ये क्वेश्चन अभी नहीं आएगा. हाँ हाँ, इसमें हाइड्रोजन गैप, ये वाला क्वेश्चन, ये इसके लिए हमें और दूसरा हाइड्राइड देखना पड़ेगा. और कुछ है क्या? हाँ, ये बोल सकते हैं ना, विच ऑफ द फॉलोइंग आर आयोनिक हाइड्राइड्स? हाइड्राइड्स ऑफ ऑल अल्कली मेटल्स, हाइड्राइड्स ऑफ ऑल अल्कलाइन अर्थ मेटल, हाइड्राइड्स ऑफ अल्कली मेटल्स एंड अल्कली एक्सेप्ट लिथियम हायड्रोजन. बरोबर का? या क्वेश्चन मध्ये लगेच क्लिअर होतं आपल्याला. LiH BH2MgH, हे कोणते दाखवतात? विच ऑफ द फॉलोइंग सगळे का नाही? LiH BH2 म्हणजे ऑल 1 2 3, सही है क्या? विच ऑफ LiH BH2 एंड MgH2? हेलो, दोनच मिनटं. पॉलीमेरिक स्ट्रक्चर किसका है? सिर्फ और सिर्फ BH2 और MgH2. हाइड्राइड इज क्रिस्टलाइन, स्टोइकियोमेट्रिक, नॉन वोलाटाइल, नॉन कंडक्टिंग, इज लाइकली टू बी सलाइन हाइड्राइड. कळालं का? विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट? NaH मेल्ट इलेक्ट्रोलाइसिस, Na एट कैथोड, H2 एट, सही है क्या? ये सही है क्या? LiH2S6, NaHB2S6, सही है क्या? LiHAl2L6, सही है क्या? यानी आंसर क्या है? कळालं का? चला, नुसते इकडून तिकडून पळते काय रे? हो, आयोनिक आहेत ना ते. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर स्ट्रॉंगच आहे ना. ते कसं असतं, कम्पेरेटिव्ह करतो आपण, म्हणजे सगळ्यांना हाय टेम्परेचरच लागतं, पण त्यातल्यात हाय टेम्परेचर कोणाला लागतं? अजून LiH ला लागतं. हा, म्हणजे कसं असतं, आयोनिक मध्ये कॅटायन ऍनायन आहे, तर ते लवकर तुटतील. कोव्हॅलेंट हा बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंग आहे थोडा, त्याच्यामुळे तो तुटत नाही लवकर.